न्यूज 18 सत्यासाठी बेधडक. मिरज पोलिसांची धडक कारवाई. 2 अल्पवयीनांकडून 2 किलो गांजा जप्त. माननीय भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक गतीनं राबवली आहे. या अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि मिरज उपविभागीय अधिकारी प्रणील गिल्डा यांनी मिरज शहरातील अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पथकाला सतर्क ठेवलं होतं. दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी पोलीस अंमलदार संभाजी गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाली की 2 इसम मिरज येथील आंबेडकर उद्यानामागील बोळात गांजाची विक्री करण्यासाठी थांबलेत. तत्काळ पथकानं पंच व फोटोग्राफरसह सापळा रचून त्या ठिकाणी छापा टाकला. छाप्यात 2 संशयित इसम काळ्या रंगाच्या विना नंबर मोपेडवर थांबलेले दिसून आले. पोलिसांनी शिताफीनं दोघांना ताब्यात घेतलं असता त्यांच्याजवळून नशेसाठी वापरण्यात येणारा 2 किलो वजनाचा सुमारे 50,000 रुपयांचा गांजा तसेच मोपेडसह एकूण 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तपासादरम्यान दोघेही अल्पवयीन असल्याचं समोर आले. चौकशीत त्यांनी चैनीसाठी व झटपट पैसे कमवण्यासाठी गांजा विक्रीचा मार्ग अवलंबल्याचं उघड केलं. या प्रकरणी पुढील तपास पोलीस अधीक्षक संदीप गुरव हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मिरज येथे नशामुक्त अभियान अंतर्गत कारवाई दरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत 2 अल्पवयीन मुलांना 2 किलो गांजा व वाहनासह ताब्यात घेतले होते. सदर आरोपींकडून गांजा व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. आरोपी हे आंबेडकर उद्यान मिरज परिसरामध्ये गांजा व इतर साहित्य विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहेत अशी माहिती आमच्या पथकाला प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने पथकाने तात्काळ कारवाई करीत मिरजमध्ये गांजा विक्री करणाऱ्या 2 अल्पवयीन बालकांना ताब्यात घेऊन कारवाई केलेली आहे. सदर आरोपीकडे माहिती घेतली असता आरोपींनी मोबाईल इत्यादी चैनी करण्यासाठी सदर गांजा हा विक्री करण्यासाठी आणल्याची प्राथमिक माहिती आम्हाला दिली होती. सदर गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करत आहेत. यापुढे देखील नशामुक्त अभियान अंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे, माननीय अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर, मिरज उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय प्रणील गिल्डा सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन प्रभावी कारवाई करणार आहे. नागरिकांना याद्वारे आम्ही आवाहन करीत आहोत की अशा प्रकारची कुठलीही माहिती आपणास प्राप्त झाल्यास तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला कळवावे किंवा डायल 112 वर फोनवर संपर्क करून सदर बाबत पोलीस स्टेशनला माहिती द्यावी. जय हिंद.